नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळे? अखेर तुमच्या पीक विम्याला मुहूर्त निघाला. हो मित्रांनो, बरोबर ऐकताय, अखेर पीक विम्याला मुहूर्त निघालेला मित्रांनो. आणि शासनातर्फे आता तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अदा करण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि यासाठी डायरेक्ट शासनातर्फे आता GR प्रस्तुत करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर काय आहे ही सविस्तर अपडेट, चला लाईव्ह बघूया. तर इथं बघू शकता मित्रांनो, 27 मार्च 2025 म्हणजे कालचा GR आहे. इथं बघू शकता वरती सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम 417,36,00,000 रुपये, 19,709 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत शासनाचा कालच GR झालेला आहे. इथं खाली बघू शकता मित्रांनो, प्रस्तावनामध्ये राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 25-26, लक्ष द्या, रब्बी हंगाम किती दिलंय? 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लॉम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तसेच HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स, त्यानंतर चोरोमंडल MS जनरल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, SBI जनरल इन्शुरन्स या 9 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे. म्हणजे या टोटल 9 कंपन्यांमार्फत इथं बघू शकता तुम्ही टोटल सर्व कंपन्यांची नावं दिलेली आहेत मित्रांनो. ICICI लॉम्बार्ड, तुमचं HDFC इन्शुरन्स आहे, SBI इन्शुरन्स आहे, त्यानंतर रिलायन्स इन्शुरन्स आहे. अशा 9 कंपन्यांना पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे. म्हणजे त्यांच्याशी या सर्व कंपन्यांना संघटित करणारी एकमेव कंपनी कोणती आहे? आपली भारतीय कृषी विमा कंपनी. म्हणजे या कंपनी मार्फत सर्व कंपन्यांना इथं तुमचं कृषी विभागाचं सर्व कामकाज या कंपन्यांना वितरित केलं जातं, म्हणजे त्यांना सोपवण्यात आलेलं आहे. कोणती कंपनी आहे? भारतीय कृषी विमा कंपनी, बरोबर. केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पात्र मार्गदर्शक सूचनेतील ॲनेक्शियर मधील अनुक्रमांक 2 मधील मुद्दा क्रमांक 2 बघा काय दिले. ॲनेक्शियर मधील म्हणजे तिथं जो परिशिष्ट दिलेला परिशिष्ट मधील अनुक्रमांक 2 त्यातही अजून मुद्दा क्रमांक 2 म्हणजे 2 नंबरचा टॉपिक, विमा कंपन्यांना मागील हंगामातील विमा हप्त्याच्या 50% अग्रिम विमा हप्ता अनुदान अदा करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. काय दिलेलं बघू शकता, विमा कंपन्यांना मागील हंगामातील विमा हप्त्याच्या 50% अग्रिम विमा म्हणजे जेवढी रक्कम जमा झाली आहे किंवा राज्य शासनाचा जेवढा हिस्सा आहे आणि विमा कंपन्यांचा जेवढा हिस्सा राहणार आहे, तर या हिस्स्यातून 50% रक्कम वितरित करण्यास सूचना देण्यात आलेल्या, आधीपासून सूचना दिलेल्या मित्रांनो. आता संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये भारतीय कृषी विमा कंपनी रब्बी हंगाम 24-25 साठी पीक विमा राज्य हिस्सा विमा हप्तापोटी रक्कम तुम्हाला माहिती आधीच मी सांगितलंय 417,36,00,000 19,709 रुपये इतक्या अनुदानाची मागणी केलेली आहे. म्हणजे विमा कंपनीने अजून 417,36,00,000 19,709 रुपये एवढ्या अनुदानाची शासनाला मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने संचालक संदर्भ क्रमांक 6 पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 24-25 साठी विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम इतकी रक्कम, तुम्हाला आधीच रक्कम सांगितलेली आहे, रक्कम आता परत रिपीट करत नाही, इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं बघू शकता तुम्ही आता शासन निर्णय मध्ये इथं तुम्हाला कोणत्या कंपन्यांना किती रक्कम द्यावायची आहे त्याबाबत इथं सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता कंपनीची नावं दिलेली आहेत. भारतीय कृषी विमा कंपनीने किती रक्कम द्यायची आहे, चोरोमंडल इन्शुरन्स, वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत टोटल 417,36,00,000 19,709 रुपये एवढी रक्कम टोटल भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे वितरित करण्यात येत आहे. म्हणजे राज्य हिस्सा हा वितरित करण्यात येतोय मित्रांनो. तर अशा पद्धतीने लवकरच सर्व म्हणजे आता शासनातर्फे ही रक्कम मंजूर झालेली मित्रांनो आणि विमा कंपन्या वितरित सुद्धा केली जात आहे. फक्त आता विमा कंपन्यांकडून सर्व डाटा गोळा करून लगेच तुमच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर करायला सुरुवात होईल मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिक मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.